नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण गवळी. स्मार्ट एमपीएससी विथ भूषण या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, या यूट्यूबच्या चॅनलवरती मी प्रत्येक विषयाचे जे महत्त्वाचे जे घटक आहेत, ते घटक अगदी सुंदर पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझे जर तुम्ही व्हिडिओ बघितले सायन्स विषयाचे असतील किंवा पॉलिटी विषयाचे असतील, पॉलिटी विषयामध्ये जर म्हटलं तर घटना दुरुस्त्या असतील, सूच्या असतील, महत्त्वाचे कलम असतील, अनुसूच्या, ज्येष्ठता क्रम या बाकीचे जे आणखी व्हिडिओ आहेत, ते जर बघितले तर तुम्हाला एक लक्षात येईल की मी जो क्वालिटीचा कंटेंट आहे, पॉलिटीचा कंटेंट आहे, तो क्वालिटी ठेवण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो. मी कंटेंट या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतो की माझं लेक्चर पाहिल्यानंतर तो तुमचा कंटेंट पाठच झाला पाहिजे, याच्यावरती माझा फोकस आहे. सायन्सची पण प्लेलिस्ट मी तयार करतोय. माझा असा प्रामाणिक हेतू आहे की प्रत्येक विषयाचे ॲटलिस्ट 30-30, 40-40 व्हिडिओ मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये अपलोड केले पाहिजे, असं माझा प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब जर केलं तर नक्कीच तुमच्या एमपीएससीच्या प्रिपरेशनमध्ये हा चॅनल हेल्पफुल ठरेल. माझा स्मार्ट एमपीएससी विथ भूषण नावाचा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये मी हँड रिटन नोट्स एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये टाकतो. इतक्या सुंदर पद्धतीच्या नोट्स आहे मित्रांनो. तुम्ही एकदा तो चॅनल जा आणि एकदा चेकआउट करा. त्याच्यामध्ये कोणत्याही क्लासची ॲड नाही आहे, कोणतंही असं अपडेट मी टाकत नाही. फक्त कंटेंट आणि कंटेंटच्या पेक्षा वेगळं मी काहीच बोलत नाही. मित्रांनो, आज जो व्हिडिओ आपण तो प्रिपरेशनच्या थोड्याशा वेगळ्या अँगलने आपण बनवतोय. हा व्हिडिओ खरं तर काय होतं की एमपीएससीच्या फील्डमध्ये काम करत असताना बरेच विद्यार्थ्यांचे बरेच सारे प्रश्न जाणवतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. प्रश्नांची सुरुवात जर म्हटली तर सर किती तास अभ्यास करू, कसा अभ्यास करू, रात्री अभ्यास करू, सकाळी अभ्यास करू, 12 तास अभ्यास करू, अभ्यासाचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, कोणत्या विषयाला मी किती वेळ अभ्यास दिला पाहिजे, टेस्ट सिरीज किती लावल्या पाहिजे, रिव्हिजन किती केल्या पाहिजे, लक्षात नाही राहत त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे, सर मला क्लास लावण्याची गरज आहे का, उरलेल्या 70-75 दिवसांसाठी मी एखादा क्लास करू शकतो का, मी प्रिलिमच्या स्टेजमध्ये अगदी सुरुवात करतोय किंवा 50% अभ्यास झालाय किंवा माझी एखादी दुसरी मेन्स झाली तर माझं अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे, आता मी नोट्स काढायला पाहिजे का, आणि इतरही काही गोष्टी आहेत. आणि ह्या ज्यावेळेस आपण ह्या लेक्चरच्या एंडकडे आपण शिफ्ट करू त्यावेळेस 3 महत्त्वाचे प्रश्न मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेल की परीक्षेची भीती वाटते त्यासाठी मी काय केलं पाहिजे, आणि त्याच्याही पेक्षा 2 महत्त्वाचे प्रश्न मला वाटतात की नापास होण्याच्या शक्यता वाढतील. अशा कोणत्या गोष्टी आहेत की जर त्या गोष्टी जर मी केल्या तर माझ्या नापास होण्याच्या शक्यता वाढतील, आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या जर मी केल्या तर माझ्या पास होण्याच्या शक्यता वाढतील. हे जे सगळे प्रश्न आहेत मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुमच्या देण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करतो. खरं तर मी इतका मोठा नाहीये किंवा तुमच्यापेक्षा मी हुशार पण नाहीये की मी तुम्हाला सजेशन देऊ शकेल. पण गंमत अशी आहे की मागच्या 5-6 वर्षांपासून मी एमपीएससीच्या फील्डमध्ये टीचिंग करत असताना आणि प्रिपरेशन करत असताना ज्या काही माझे अनुभव असतील किंवा ज्या काही मी याच्यामध्ये गोष्टी शिकलो त्या फक्त प्रामाणिकपणे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला त्या गोष्टी पटल्या तर नक्कीच तुम्ही त्या ऍक्सेप्ट करू शकतात. अदरवाईज जर तुम्हाला त्या गोष्टी माझ्या नाही आवडल्या तर लहान भाऊ समजून तुम्ही मला माफ करू शकाल, इतकं तर तुम्ही माझ्यासाठी करू शकाल. तर या व्हिडिओला आपण सुरुवात करू की बरेच सारे प्रश्न आहेत मित्रांनो का ज्याच्यामध्ये विद्यार्थी गोंधळतो. मी पण काही दिवस काही स्टेजमध्ये या होतो, तर त्या प्रत्येक प्रश्नाला आपण हात घालण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा, या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर मी पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करतो मित्रांनो की कंबाईनच्या परीक्षेला आता 70 दिवस राहिले असा मी कन्सिडर करतो. या 70 दिवसांसाठी मी किती दिवस अभ्यास केला, किती तास मी अभ्यास केला पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, खरं तर या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं असेल तर याच्यामध्ये आपण 3 कॅटेगरी करू शकतो विद्यार्थ्याची. असा एक विद्यार्थी असतो की जो एकदम सुरुवातीच्या स्टेजला आहे, असा एक विद्यार्थी असतो की ज्याचा 50% अभ्यास झालाय, आणि एक असा एक विद्यार्थी मित्रांनो की ज्याने अगोदर एखादी दुसरी तिसरी मेन्स दिली आहे. मित्रांनो, जर ह्या 3 कॅटेगरी वाईज जर आपण विचार केला तर अगदीच जर एखादा व्यक्ती फ्रेशर असेल तर त्याने एमपीएससीच्या अभ्यासाला किती तास अभ्यास करू हा प्रश्नच विचारणं मला खरं तर चुकीचं वाटतं. पण तरीही याला एका विशिष्ट अशा कॅल्क्युलेटरमध्ये आपण जोडण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की जो फ्रेशर विद्यार्थी आहे त्या फ्रेशर विद्यार्थ्याने ऍटलिस्ट 12 तास अभ्यास करण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. कारण जर तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला आणि तुम्ही पूर्ण मोकळे असाल तर तुमची एनर्जी प्रचंड असते. मग एक वाक्य मला इथे आठवतं की मी लात मारेल तिथं पाणी काढेल, या प्रकारची जी सिच्युएशन आहे, या प्रकारची उर्मी तो नवीन विद्यार्थी घेऊन येतो, आणि प्रचंड उर्मी असल्यामुळे तो प्रचंड तास अभ्यास करू शकतो. मला वाटतं चांगल्या ठिकाणी जर तुम्ही एनर्जी इनपुट केली
तर नक्कीच तुम्ही 12-12 तास सुद्धा अभ्यास करू शकाल. तर हे झालं त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो, की फ्रेशर विद्यार्थ्यांनी किती तास अभ्यास केला पाहिजे. त्याच्यानंतर असा एक विद्यार्थी मित्रांनो, की ज्याचा 50% अभ्यास झालाय. जरी तुमचा 50% अभ्यास झालेला असेल, तरी मला असं वाटतं, की तुम्ही ऍटलीस्ट 10 ते 12 तास बसायला हरकत नाही. 10 ते 12 तासांचं सेशन तुम्ही करू शकता. आणि असा एक तिसरा व्यक्ती मित्रांनो, की ज्याच्या अगोदर मेन्स झाले, तर त्यांनी मिनिमम किती तास अभ्यास केला पाहिजे. माझं असं प्रांजळ मत आहे, की तुम्ही कितीही मेन्स दिलेले असतील, तरी तुमचे जर रिव्हिजन नसतील, तर तुमचा रिझल्ट येणं फार अवघड आहे. जुन्या अभ्यासावरती फार तर फार तुम्ही प्रिलिम क्वालिफाय करू शकाल. पण आत्ताची कट ऑफ पाहत असताना मेन्सला 292 आणि प्रिलिमला 65.5 कट ऑफ. असं जर पाहिलं तर तुम्ही किती हुशार असले तरी नापास होण्याची शक्यता वाढते रिव्हिजन नाही दिली तर. आणि म्हणून ज्यांनी मेन्स दिली आहेत त्यांनी किमान 8 ते 10 तास अभ्यासाचं शेड्यूल लावायला हरकत नाही. मित्रांनो, हे जरी मी कॅटेगरी केली असेल तरी मुलांची इच्छा असते की मला सांगितलं पाहिजे की मी किती तास अभ्यास केला पाहिजे. खरा ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे मित्रांनो, की अभ्यास करत असताना तुम्ही अभ्यासाची तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा वेळ तुम्ही याच्यामध्ये इनपुट केला पाहिजे. तर तुमच्याकडे जो पण वेळ असेल तुम्ही तो सगळे बाकीचे रिकामे कामे बंद करून तो वेळ अभ्यासावरती जर शिफ्ट केला तर नक्कीच उत्तर येऊ शकतं. मित्रांनो, जर तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला असेल आणि तुम्ही प्रचंड अभ्यास केला तर तुमचे प्रिलिम पास होण्याची शक्यता वाढतील. जर तुमचा 50% अभ्यास असेल तर तुमची प्रिलिम होऊन तुम्ही मेन्सला सुद्धा पास होण्याची शक्यता वाढतील. आणि ज्या व्यक्तीने एखाद्या आधी मेन्स दिले आणि त्यांनी प्रचंड अभ्यास जर केला तर त्याच्या राज्यामध्ये 10 मध्ये 5 मध्ये येण्याच्या शक्यता वाढतील. त्याच्यामुळे मला खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर असे की तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा वेळ तुम्ही ह्या गोष्टीला वेळ दिला पाहिजे. कारण विवेकानंदांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तुमच्या शरीराची प्रत्येक पेशी हा तुमच्या यशाबद्दल किंवा तुमच्या गोलबद्दल जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत सक्सेस तुमच्या जीवनामध्ये उतरत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे तुमचं तन, मन, धन प्रत्येक तुमच्या शरीराने सुद्धा हा विचार केला पाहिजे. तुमच्या जीवन शरीरातल्या पेशीने सुद्धा हा विचार केला पाहिजे की मला पास व्हायचंय. इतकं झपाटलं पाहिजे आणि त्यावेळेस त्याचं रूपांतर रिझल्टमध्ये होऊ शकतं. आणि अल्टिमेटली मित्रांनो एक वाक्य आहे की जर आज तुम्ही रक्ताचं पाणी नाही केलं तर उद्या मातीचा गुलाल होणार नाही मित्रांनो. म्हणून तुम्हाला आज रक्ताचं पाणी करावंच लागणार आहे. रक्ताचं पाणी करावंच लागणार आहे तरच उद्या मातीचा गुलाल होणार आहे मित्रांनो. अदरवाईज ते शक्य नाहीये. चला आपण याच्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो, की बऱ्याच साऱ्या मित्रांचा प्रश्न असा असतो की मी दिवसा अभ्यास करायला पाहिजे की रात्री अभ्यास करायला पाहिजे. मित्रांनो, दिवसा करा किंवा रात्री करा हे तुमच्यावरती 100% डिपेंड आहे. दिवसा केला तरी बेस्ट आहे, रात्री केला तरी बेस्ट आहे. पण जर तुम्हाला हे जर चेकआउटच करायचं असेल तर याला आपण काही पॅरामीटर्स लावू शकतो. बघा, तुम्ही जर अशी कोणती वेळ आहे की ज्या वेळेमध्ये तुम्हाला अभ्यास करायला कंटाळा येत नाही, म्हणजे तुम्हाला बोरिंग फील नाही होते, तुम्हाला उत्साह फील होतोय, तुम्हाला आणखी आणखी अभ्यास करावा असं वाटतोय, तुमचं त्या वेळेमध्ये चांगलं मन लागतंय आणि जे तुम्ही वाचताय ते तुम्हाला असं ग्रास्प होतंय, जे तुम्ही वाचताय ते तुम्हाला अंडरस्टँड होते, तुम्हाला आणखी वाचावंच वाटतंय, जीवावर आल्यासारखं तुम्हाला फील नाही होते, ही जी ती वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्ही अभ्यास करू शकता. तुम्हाला जर दिवसा असं फील होत असेल तुम्ही दिवसा अभ्यास करू शकता. जर तुम्ही रात्री तुम्हाला असं फील होत असेल तर तुम्ही ते रात्री अभ्यास करू शकता. पण जर याला फिक्स सांगा कोणत्या वेळेमध्ये करायचं असं जर तुमचं म्हणणं असेल तर मला असं वाटतं की सकाळच्या वेळेमध्ये जर अभ्यास केला तर हा नक्कीच बेनिफिशियल असतो. कारण जर तुम्हाला संध्याकाळी अभ्यास करायचा असेल तर दुपारी तुमची चांगली झोप झाली पाहिजे. जर ती तुमची चांगली झोप झाली नाही तर ती झोप तुमच्या अभ्यासामध्ये रमून जायला लागते. आणि म्हणून रात्री आपण झोपतो, सकाळी उठतो, 100% आपला फ्रेश मूड असतो. त्यावेळेस जर तुम्ही अभ्यास केला तर मला वाटतं तो जास्त इफेक्टिव्ह असू शकतो. पण मग इतरही लोकांचा जर रात्रीचा अभ्यास चांगला होत असेल तर करायला हरकत नाही. फक्त पॅरामीटर्स असे आहेत की तुम्हाला कंटाळा नको यायला, तुम्हाला झोप नको यायला, तुम्हाला अभ्यास करताना मजा आली पाहिजे, तुम्हाला असं फ्रेश फील झालं पाहिजे, हॅपी फील झालं पाहिजे. हे ज्या वेळेस होत असेल त्यावेळेस तुम्ही अभ्यास करू शकतात. याच्याच रिलेटेड जर आपण पुढच्या मुद्द्याकडे जर शिफ्ट झालो तर का सर दिवसाचं शेड्यूल किती असलं पाहिजे, म्हणजे किती तास अभ्यास करू, दिवसा करू रात्री करू, हा विषय आपल्या इथे संपतो. आणि मग मला वाटतं पुढचा प्रश्न येतो सकाळी अभ्यास करू की रात्री अभ्यास करू. मग प्रश्न असा येतो की नेमकं सर मी दिवसाचं डिस्ट्रीब्युशन कसं करू, माझं शेड्यूल कसं आखू. मित्रांनो बघा की आपल्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये बरेच सारे विषय येतात. पॉलिटी येतं, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, तुमचं मॅथ्स येतं, रिझनिंग येतं, करंट अफेअर येतं. पण मित्रांनो याचं डिस्ट्रीब्युशन जर करायचं असेल, जर तुमचं दिवसाचं शेड्यूल जर तुम्हाला लावायचं असेल तर बघा मी याला एक टेंटेटिव्ह माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो की तुमचं 3 सेशन तुमचे डिवाइड झाले पाहिजे दिवसातले. पहिला जो सेशन आहे मला वाटतं तो 5 तासांचा असला पाहिजे.
दुसरा सेशन 3 तासांचा असला पाहिजे, दुसरा सेशन 3 तासांचा आणि तिसरा सेशन जो आहे तो 2 तासांचा असला पाहिजे. 5, 3 आणि 2 असे 10 तास मिनिमम तुमच्या अभ्यासाला असले पाहिजे. 5 तास तुम्ही जीएस ला दिले पाहिजे. जीएस मध्ये काय आलं पाहिजे? मग तुम्ही पॉलिटीला देऊ शकता, इकोला, हिस्ट्रीला, जॉग्राफीला, सायन्सला, यापैकी कोणत्या तरी एका विषयाला तुम्ही 5 तास दिले पाहिजे. बरोबर. 5 तास तुम्ही कोणत्या तरी विषयाला द्या. उरलेले 3 तास तुमचे डेफिनेटली मॅथ्स वरती गेले पाहिजे आणि उरलेले जे 2 तास असतील त्याच्यामध्ये तुम्ही करंट अफेअर केलं पाहिजे. बघा काय होतं की सध्या बरेच लोक असं म्हणतात की करंट अफेअरला जास्त वेळ नाही दिला पाहिजे. ठीक आहे, मान्य आहे, करंट अफेअरला वेळ नाही दिला पाहिजे. याच्या मागचं रिझन ते असं सांगतात की 24ला आम्ही करंट खूप जास्त केलं आणि करंट 24ला अवघड आलं. अरे 24च्या पेपरमध्ये करंट अवघड आहे, पण त्याच्यानंतर ग्रुप सीच्या पेपरमध्ये, प्रिलिम मध्ये पेपर करंट सोपं होतं, मेन्सच्या पेपरमध्ये करंट सोपं होतं. मग येणाऱ्या परीक्षेमध्ये करंट अवघड येईल असं त्याचा अर्थ होत नाही. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही करंटला वेळ द्या. करंट हा सोपा सब्जेक्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे त्याची की करंट हा बदलणारा विषय. जर तुम्ही हा रिव्हिजन मध्ये नाही ठेवलं तर याच्या फॅक्ट्स तुम्हाला आठवत नाही. बघा आपण पॉलिटी इकॉनॉमिक्स किती वेळा करतो, त्या फॅक्ट्स आपल्याला आठवत नाही. तर करंट हा बदलणारा विषय, याच्या फॅक्ट्स आपल्याला कशा लवकर आठवतील. आणि म्हणून मला असं वाटतं की मिनिमम आपण 2 तास या विषयाला दिले तर हरकत नसायला पाहिजे. आता 3 तास मॅथला काय द्यायचे? जर तुम्ही 1-1.5 तास मॅथला वेळ देत असाल आणि जर तुमचं मॅथचं चांगलं, जर तुमची एक्सलन्सी मॅथमध्ये नसेल, तर मला असं वाटतं की तुम्ही मॅथला 3 तास दिले पाहिजे. 1-1.5 तास देऊन तुम्ही मॅथला जर दिला इतका कमी वेळ तर तुमच्या नापास होण्याच्या शक्यता वाढतात. म्हणून मॅथला 3 तास दिलेच पाहिजे. तुम्हाला किती चांगलं मॅथ येत असो, 12, 13, 15 मार्क जर येत असेल तर तुम्ही 3 तास 100% मॅथला द्या. मॅथला जर आज वेळ दिला नाही तर तुमच्या नापास होण्याच्या शक्यता वाढतील. हे वाक्य माझं कायम लक्षात ठेवा. आणि म्हणून इथून पुढच्या 70 दिवस तुम्ही मॅथला वेळ द्या. किती वेळ द्यायचा? बरं, मिनिमम रेंज सांगायची तर 2 तास दिले पाहिजे, मॅक्झिमम 3 तास दिले पाहिजे. तर 3 तास मला वाटतं मॅथला दिली पाहिजे, 2 तास तुम्ही करंट अफेअरला दिले पाहिजे आणि उरलेले जे 5 तास तुमच्याकडे शिल्लक असतात तो कोणत्या तरी एका विषयाला द्या. पॉलिटी, इकॉनॉमिक, हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स यापैकी एखाद्या विषयाला 5 तास दिले पाहिजे. बरोबर. मग पुढचा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं येतो की मग मी दिवसामध्ये किती विषयांचा अभ्यास केला पाहिजे? मला वाटतं 3 विषय दिवसाला सफिशियंट आहे. तुमचं मॅथ रोजचा विषय झाला, करंट अफेअर रोजचा विषय झाला आणि उरलेला एखादा जीएसचा विषय जर मी शिफ्ट केला तर माझ्याकडे रोज करण्यासाठी 3 विषय येतात आणि हे 3च विषय मला वाटतं तुम्ही दिवसभर करा. 4था विषय, 5वा विषय टाकू नका, कारण काहीच उरकणार नाही. मग तुम्हाला 15 दिवस झाले तरी असं वाटेल की मी आहे तिथं शिफ्ट आहे, माझं मुवमेंटच होत नाही अभ्यासामध्ये, असं फिलिंग्स तुम्हाला येतील आणि एक दिवस प्रेशर क्रिएट होईल. त्यामुळे तुम्ही 3च विषयांचा जर दिवसाला अभ्यास केला तर मला वाटतं ते बेटर होऊ शकतं. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे शिफ्ट होऊ मित्रांनो, की माझं दिवसाचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, की मला स्लॉट करून द्या. खरं तर हे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे का तुम्ही स्लॉट कसं करणार अभ्यासाचे. पण मी माझ्या पद्धतीने याला थोडंसं तुम्हाला आयडिया देतो की हे कसं केलं पाहिजे. सकाळी जर करत असाल, सकाळचं दिवसाचं सेशन असेल तर तुम्ही कसं टाइम लावू शकतात. रात्रीचं जर सेशन करत असाल तर तुम्ही तासांमध्ये तुम्ही याला कसं मॅच करू शकतात. मी हे थोडंसं टेंटेटिव्ह सांगण्याचा प्रयत्न करू. तुम्ही तुमच्या फ्लेक्झिबिलिटीनुसार ते मॅनेज करू शकाल. मित्रांनो, हे शेड्यूल आखत असताना मला वाटतं तुम्ही 2 गोष्टींवरती फोकस केला पाहिजे नक्की. मी एका व्हिडिओ याच्या आधी पण बोललो होतो की परीक्षेला गेलं तर आपल्याला भीती वाटते, डिप्रेस आल्यासारखं वाटतं, टेन्शन येतं आणि या टेन्शनमध्ये बऱ्याच सिली मिस्टेक होतात आणि म्हणून तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की या शेड्यूलमध्ये आपण अर्धा ते 1 तास आपण मेडिटेशनला वेळ दिला पाहिजे. तर आधी मी सकाळच्या शेड्यूलवरती बोलतो. सकाळी तुम्ही जर करत असाल तर मला वाटतं की तुम्ही सकाळी 5 वाजता उठायला पाहिजे. 5-5:30 वाजता उठायला पाहिजे. 5ला उठल्यानंतर अर्धा पाऊण तास तुमचं मेडिटेशन झालं पाहिजे. 20-25 मिनिटं तुमची थोडीशी एक्सरसाइज झाली पाहिजे. हे सगळं आवरून तुम्ही सकाळी 7 वाजता लायब्ररीत असलं पाहिजे. मेडिटेशन आणि तुमची थोडीशी एक्सरसाइज हे 5 वाजेपासून पावणे 7 वाजेपर्यंत तुम्ही सगळं आवरून तुम्ही 7 वाजेपर्यंत लायब्ररीत पोहोचले पाहिजे. मित्रांनो, पहिलं जे सेशन आहे तुमचं ते 5 तासांचं केलं पाहिजे. 5 तास पहिलं सेशन. म्हणजे असं समजा की जर तुमची 7 वाजेला जर लायब्ररीत एंट्री होत असेल तर 7 वाजेपासून 12 वाजेपर्यंत तुम्ही पहिलं सेशन केलं पाहिजे 5 तासांचं. मी असं नाही म्हणते की तुम्ही कंटिन्युअसली 5 तास बसा. तुम्ही 55 मिनिटं झाले का 5 मिनिटं ब्रेक घ्या, बाहेर जा, लगेच मध्ये या. तुम्ही याच्यामध्ये या 5 मिनिटांमध्ये कोणाशी बोलू नका. तुम्हाला कुठं जायचं असेल कोणाला फोन करू नका, कोणाशी बोलू नका, चहाला जाऊ नका. बाहेर चक्कर मारा, 5 मिनिटांनंतर तुम्ही तुमच्या टेबलवरती येऊन बसा. असं प्रत्येक 1 तासामध्ये 5 मिनिटाचा गॅप घ्या. 7 ते 12 मध्ये 5 तासांचा जो तुमचं सेशन आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचा जीएसचा जो सब्जेक्ट आहे तो तुम्ही कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. जीएसचा सकाळच्या सेशनमध्ये 7 ते 12 वाजेपासून. ठीक आहे.
12 वाजता तुम्ही उठले, 12 ते 1 वाजेपर्यंत तुमचं जेवण आवरलं. 1 ते 2 मधला जो पिरियड आहे, त्याच्यामध्ये तुमची 1 तासांची छान झोप झाली. झोपायला काहीच हरकत नाही. मला वाटतं तुम्ही झोपलं पाहिजे. कारण झोपल्याने तुमचा माइंड फ्रेश होतो, तुमची ग्रास्पिंग पॉवर वाढते, तुमची चिडचिड कमी होते, तुमचं डिप्रेशन, टेन्शन कमी होतं. त्यामुळे 1 तास दुपारी झोपायला हरकत नाही. त्याच्यानंतरचं जे सेशन असणार आहे ते पचायला सोपं होतं, असं मला वैयक्तिक वाटतं. त्याच्यानंतर तुमचं झोप वगैरे आवरून तुम्ही 2 वाजता 100% लायब्ररीत आले पाहिजे. 2ला जर तुमचं सेशन स्टार्ट होत असेल, तर 2 वाजेपासून 5 वाजेपर्यंत 3 तासांचं तुमचं सेकंड सेशन असायला पाहिजे. आणि तुम्हाला 100%च कळलं असेल, या 3 तासांमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे. 2 वाजेपासून 5 वाजेपर्यंत या 3 तासांमध्ये तुम्ही मॅथमॅटिक्स या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. मॅथमॅटिक्स 3 तास दिले. 5 वाजता तुम्हाला 3 तास मॅथमॅटिक्स केलं, कंटाळा आला. 5 वाजेपासून 6 वाजेपर्यंत, 6 म्हणण्यापेक्षा 5 वाजेपासून 5:30 वाजेपर्यंत अर्धा तास तुम्ही चहा वगैरेसाठी गॅप घेऊ शकता. 5:30ला जर तुम्ही बसले, तर 5:30, 6:30 आणि 7:30 वाजेपर्यंत मधले जे 2 तास तुम्हाला मिळतात, 7:30 वाजेपर्यंत या मधल्या 2 तासांमध्ये तुम्ही करंट अफेअर केलं पाहिजे. 7:30 वाजेपर्यंत करंट अफेअर करा. उरलेला जो अर्धा तास मिळेल 7:30 ते 8 मध्ये तुम्ही जो सकाळी जीएसचा विषय घेतला होता, त्या जीएसच्या विषयाला तुम्ही रिव्हिजन देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही 8 ते 9 वाजेपर्यंत जेवण केलं. 9 ते 10:30 वाजेपर्यंत परत तुमच्याकडे 1.5 तास मिळतो. या 1.5 तासामध्ये जो सकाळचं मी 5 तासांमध्ये जीएस केलं होतं, त्याला रिव्हिजन करू शकता. किंवा त्याच्यापेक्षा आणखी जर महत्वाचं म्हणजे त्याच विषयामध्ये जर आणखी जर काही तुमचं इनकम्प्लीट राहिलं होतं करायचं, तुम्ही ते कम्प्लीट करू शकता. अदरवाईज त्या विषयात त्याच्या महत्वाच्या ज्या फॅक्ट्स असतील त्या पाठ करायचा तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. जर तुम्ही दिवसा अभ्यास करत असाल, तर तुम्ही या गोष्टींवरती ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिफ्ट करू शकता. जर तुम्ही रात्री अभ्यास करत असाल, आता रात्रीच्या विषयावरती बोलू मित्रांनो. जर तुम्ही रात्रीचं जर सेशन करत असाल, तर जेवण खावण केल्यानंतर रात्री 9ला तुम्ही अभ्यासाला बसलं पाहिजे. 9 वाजेपासून 2 वाजेपर्यंत हे 5 तासांचं एक सेशन आहे. 9 वाजेपासून 2 वाजेपर्यंत 5 तासांचं जर तुमचं सेशन, याच्यामध्ये तुम्ही जीएसचा अभ्यास केला पाहिजे. 2 वाजेपर्यंत. 2ला तुम्ही झोपताय, सकाळी तुम्ही डेफिनेटली 8 वाजेला 6-6:30 तासांमध्ये तुम्ही उठताय. 8:30 ते तुमचं 9:30 पर्यंत तुमचं मेडिटेशन करून, आंघोळ करून तुम्ही 10 वाजता लायब्ररीत गेले पाहिजे. नाश्ता वगैरे सगळं आवरून 10 वाजेपासून 2 वाजेपर्यंत जे तुमचे 3 तास तुमचे सकाळचे येत आहे, या 10 ते 2 वाजेपर्यंत तुम्ही या 3 तासांमध्ये तुम्ही मॅथमॅटिक्स करायला पाहिजे. 2 वाजेनंतर परत तुम्ही जेवण केलं, परत तुम्हाला रात्री अभ्यास केला, त्याच्यामुळे झोप येणार आहे. झोप वगैरे होऊन तुम्ही 4 वाजेपासून 6 वाजेपर्यंत 2 तास जो तुमच्याकडे शिल्लक आहे, या 2 तासांमध्ये तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास केला पाहिजे. 6 ते 6:30 तुमचा चहाचा गॅप. 6:30 वाजेपासून 7:30 वाजेपर्यंत रात्रीच्या जीएसचा अभ्यास केला, त्याचे रिव्हिजन तुम्ही करायला हरकत नाही. मित्रांनो, हे मी माझं टेंटेटिव्ह सांगितलं. तुम्ही या प्रकारे तुमचं शेड्यूल लावू शकता. मॅन्डेटरी नाहीये की तुम्ही असंच केलं पाहिजे, पण मी तुम्हाला तुमचं शेड्यूल तयार करण्यासाठी, मी हे फ्लेक्झिबिलिटी देण्यासाठी किंवा आयडिया येण्यासाठी मी तुम्हाला या गोष्टी मी थोड्याशा टेंटेटिव्हली सांगितल्या. हा झाला तुमचा सेकंड क्वेश्चन, की तुम्ही या प्रकारे करू शकतात अभ्यासाचं नियोजन. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही इतरांना कम्पेअर करू नका. एमपीएससी मध्ये बऱ्याच वेळा असं पाहायला मिळतं की देखावा खूप साऱ्या गोष्टींचा केला जातो. मित्रांनो, कृपया करून तुम्ही देखावा करण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे काय, मला कंटाळा आलाय, माझी इच्छा होत नाही, तरी मी आळस वगैरे वगैरे देताना मी तो अभ्यास करत चाललोय. म्हणजे मी वाचता मला झोप पण येते, तरी मी झोपणार नाही. का बरं झोपणार नाही? कारण मी फार मेहनत करतोय. असं मेहनत करून फायदा नाहीये. येते तुझ्या लक्षात? जर तुला झोप येते तर झोपायला हरकत काय? तू असं जर झोपत वाचलं तर तुला किती मार्क्स येणार आहे, किती तुझ्या लक्षात राहणार आहे? तर शेजारच्याला काय वाटतं हे तुला घेणं नाहीये. शेजारच्या सोबत तुझी स्पर्धा नाही, अख्ख्या महाराष्ट्र सोबत तुझी स्पर्धा आहे. शेजारी एखादी मुलगी बसली, मग तिला चुकीचं वाटेल म्हणून तू 12 तास बसतोय, इम्प्रेशन क्रिएट करायला. किंवा शेजारी एखादा मुलगा बसलाय म्हणून तू इम्प्रेशन क्रिएट करायला जर तू 12 तास बसत असेल तर त्याचा अर्थ नाहीये. येते लक्षात? हा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना कम्पेअर करू नका. काय, बऱ्याच वेळा लायब्ररीमध्ये असं होतं की जोपर्यंत शेजारचं उठत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. मग किती मला वॉशरूमला जाण्याची इच्छा झाली तरी मी उठणार नाही. याचा काय फायदा? याचा तुमच्या एमपीएससीचा काय संबंध आहे? मित्रांनो, बऱ्याच वेळा असं मला पाहायला मिळतं की 7-7, 8-8, 6-6, 7-7 तास करणारे पोरांनी राज्यात टॉप केलंय आणि 12-12 तास अभ्यास करणारे लोक राहून गेलेत. त्याच्यामुळं खरं तर खूप सारे पॅरामीटर आहे. अभ्यास तुमचा 10-12 तासांचा असला पाहिजे, हा पॅरामीटर 100% खरा आहे. पण नुसतं ह्या पॅरामीटरनी गोष्टी वर्कआउट नाही होणार आहे. तुम्ही
अभ्यास करत असताना तुमचा IQ किती छान आहे, तुमची ग्रास्पिंग लेवल किती छान आहे, तुमचं अनालिसिस किती छान आहे, तुमचं अनालिटिकल गोष्टी किती छान आहे, तुम्ही अनालिसिस किती छान प्रकारे करू शकता, तुमच्या गोष्टी किती छान लक्षात राहत आहे, तुम्ही क्रिएटिव्ह पद्धतीने किती गोष्टी लक्षात ठेवते, हे बाकीचे पण तर पॅरामीटर आहेत ना, की जे तुम्हाला रिझल्टमध्ये घेऊन येतील. का फक्त असंच आहे मी 10 तास बसलो म्हणून पास झालो? नाही, असं नाही. हा पॅरामीटर आहे फक्त. हा पॅरामीटर ज्याच्याने तुम्ही पास होऊ शकता, पण बाकीचे पण पॅरामीटरची त्याला गरज लागते. तुम्हाला वाटतंय ना, तर तुम्हाला 10 वाजता येऊन माझा लायब्ररीमध्ये अभ्यास होतोय, मग मी नाईटमध्ये अभ्यास करणार आहे, ठीक आहे. माझा रूममेट 6:30ला जातोय म्हणून मी 6:30ला लायब्ररीत जायचंय, 100% चुकीचं आहे. तू जाऊ दे ना त्याला 6:30ला, तुला 7 वाजता सूट होतं, तू 7ला गेलं पाहिजे. डोंट कम्पेअर विथ अदर्स. तुमची स्पर्धा तुमच्या मित्रासोबत नाहीये, तुमची स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रासोबत आहे. मग महाराष्ट्र कसं वागत असेल याचा विचार करा. तुम्ही दुसऱ्यांसोबत कम्पेअर नका करू आणि मग स्वतःला गिल्टमध्ये नेऊ नका. माझं हे तुम्हाला प्रांजळ मत आहे, प्रांजळ विनंती आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, बराच एक प्रश्न, एक संदर्भ, एक प्रश्न आहे की जो बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन क्रिएट करतो. काय होतं, एक मिनिट पाणी घेतो फक्त. काय होतं की एक प्रश्न कायम विद्यार्थ्याला पडतो की टेस्ट सिरीज किती लावल्या पाहिजे. मग काय याचं जेन्युइन उत्तर मित्रांनो की टेस्ट सिरीज कशासाठी लावली पाहिजे. प्रश्न कसा आहे की किती टेस्ट सिरीज सोडवल्या पाहिजे. माझं तुम्हाला असं म्हणणं आहे की टेस्ट सिरीज का बरं सोडवली पाहिजे, तुम्हाला हे अगोदर माहित पाहिजे. मग महत्वाचा मुद्दा येतो की टेस्ट सिरीजने टाइम वाचतो, टाइम मॅनेजमेंट होते, 100% खरे, तुमचे सिली मिस्टेक कमी होतात, 100% खरे तुमच्या सिली मिस्टेक कमी होतात. तुम्हाला टेम्परामेंट, परीक्षेचं वातावरण कळतं, तुमची भीती कमी होते, तुम्ही त्या वातावरणाला सूट होतात. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. माझं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी खऱ्या करायच्या, या सगळ्या गोष्टी जर खऱ्या असतील तर आपण जेन्युइनली किती टेस्ट सिरीज सोडवल्या पाहिजे. एक आयडियल आकडे जर म्हटला तर एक 10 टेस्ट सिरीज पुरेशा होऊन जातात. 10 टेस्ट सिरीजची जर आपण प्रॅक्टिस केली तर आपलं याच्यामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या क्लिअर होऊ शकतात. आपल्याला कोणत्या विषयाला किती मार्क्स येत आहे, माझी भीती जातीये, माझ्या चुका कमी होत आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या वर्कआउट होऊ शकतील. म्हणून मला वाटतं फक्त एक टेस्ट सिरीज लावा, कोणतीही लावा, तिचा 100% फायदा होऊ शकतो. पण एक पेक्षा मग सगळ्याच विषयांचे मी टेस्ट सिरीज घेतो, सगळ्याच क्लासवाल्यांच्या घेतो, असं करणं जास्त योग्य नाहीये. 10 टेस्ट पेपर सोडवा, 1000 प्रश्न पुरेसे होऊन जातात. मग त्याच्याही पेक्षा जर तुम्हाला वेगळे प्रश्न सोडवायचे असतील तर आयोगाचे बरेच सारे प्रश्न शिल्लक 21,000मध्ये, इतरही प्रश्नांमध्ये तुम्ही इतरही हार्ड कॉपी काढून तुम्ही प्रश्न सोडवू शकतात. त्याच्यामुळे आणि त्याच्याही पलीकडे सांगतो की असे पण खूप सारे विद्यार्थी आहेत, असे पण खूप सारे मुलं आहेत की ज्यांनी टेस्ट सिरीज न लावता पण राज्यात टॉप केले, टेस्ट सिरीज न लावता पण पोस्ट काढलेत. त्याच्यामुळे तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवायला वेळ मिळत नाही म्हणून मी काहीतरी चुकीचं होतंय माझ्यासोबत आणि मी पास नाही होणार, असा त्याचा बिलकुल अर्थ नाहीये. आणि मी 50 टेस्ट सिरीज सोडवल्या आणि म्हणून मी पास होणार आहे, असाही त्याचा बिलकुल त्याचा अर्थ होत नाही. टेस्ट सिरीजला मला 70 मार्क येत नाही म्हणून मला पेपरमध्ये 70 मार्क येतील, हाही त्याचा अर्थ नाहीये. आणि टेस्ट सिरीजला मला 35 मार्क्स येत आहे म्हणून मी नापास होईल, असाही त्याचा अर्थ नाहीये. टेस्ट सिरीजचं एक वेगळं महत्व आहे. तुमच्या मिस्टेक कमी होतील, तुमचं टाइम मॅनेजमेंट होईल, तुम्हाला स्पीड येईल, एवढाच त्याचा फायदा आहे. त्याचे मार्क्स आणि तुमच्या परीक्षेच्या मार्कांचा काही एक संबंध नाहीये. मला वाटतं परीक्षेच्या 1 महिना अगोदर तुम्ही टेस्ट सिरीज सोडवणं बंद केलं पाहिजे. ते तुमचं कॉन्फिडन्स लूज करण्याचं काम करेल टेस्ट सिरीज. त्याच्यामुळं 1 महिनापर्यंत तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवायच्या असतील, या शेवटच्या महिन्यामध्ये तुम्ही टेस्ट सिरीज सोडवा. शेवटच्या महिन्यामध्ये जास्त टेस्ट सिरीज सोडवण्यापेक्षा आयोगाचे क्वेश्चन पेपर जर पाहिले तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. किती रिव्हिजन केलं पाहिजे, फार महत्वाचा प्रश्न, किती रिव्हिजन केलं पाहिजे. सकाळी आपण सकाळी फ्रेश उठतो आणि आपण अभ्यासाच्या मूडमध्ये लायब्ररीमध्ये जातो. मी 1 तासामध्ये 1 तास वाचतच असतो, माझा अभ्यास चालू असतो आणि तेवढाच एक जण येतो, चहा प्यायला चालतो का? मी म्हणतो ठीक आहे यार चल, आपण चहा प्यायला जातो आणि मग तो चहा पिता पिता म्हणतो अरे तुझ्या किती रिव्हिजन झाल्या. मी म्हणतो काही नाही, माझं आता ही पहिली रिडिंग चालू आहे, दुसरी रिडिंग चालू आहे. म्हणतो का बरं तुझी दुसरीच रिडिंग चालू आहे? माझ्या 5 रिव्हिजन झाल्यात. आता त्याच्या 5 रिव्हिजन झाल्यानंतर तुम्ही टेन्शन मध्ये आणि तुमचा कॉन्फिडंट डिप्रेशन मध्ये, मग तुम्ही प्लॅन करता माझ्या 5 रिव्हिजन कसे होतील आणि हा तुमचा प्लॅन कधी सक्सेस नाही होत. मित्रांनो, खरं सांगायची गंमत अशी आहे, 70 दिवसात 5-5, 7-7 रिव्हिजन करणं शक्य आहे का? रिव्हिजन करणं शक्य आहे का? म्हणजे प्रत्येक रिव्हिजनला पूर्ण पुस्तक वाचणं शक्य आहे का? ते अजिबात शक्य नाहीये. त्याच्यामुळे रिव्हिजन किती करावं याचं जर आयडियल उत्तर द्यायचं असेल तर मला वाटतं 3 रिव्हिजन फार महत्वाचे आहेत. 3 रिव्हिजन तुम्ही करू शकता. मग प्रत्येक रिव्हिजनला तुम्ही पूर्ण पुस्तक नाही वाचणार आहे. रिव्हिजन याचा अर्थ प्रत्येक वेळेस पूर्ण पुस्तक वाचणं असं त्याचा अर्थ होत नाही. जर तुम्हाला जर मॅनेजच करायचं असेल की मी किती रिव्हिजन केलं पाहिजे, तर मला वाटतं तुम्ही एक 3 रिव्हिजन करायला हरकत नाही.
3 पेक्षा कमी झाल्या तर मी नापास होईल का, असंही त्याचा अर्थ नाहीये. बरेच सारे लोक आहेत की जे पुस्तकं एकदाच वाचतात, हळूहळू वाचतात, पाठ करून घेतात आणि पेपर जाऊन प्रचंड मार्क्स काढतात. आणि अशी लोक आहे की ज्यांचे 8-8 रिव्हिजन झाल्यात, सारखं वेड्यासारखं वाचताय, 1 झाली, 2 झाली, 3 झाली, 4 झाली, डोक्यात काहीच नाही. 8 रिव्हिजन झाल्या, डोक्यात काहीच नाही, पेपरला जाऊन कमी मार्क्स आहेत, असे पण विद्यार्थी आहेत. मग तुम्हाला शक्य होईल ना 2-3 रिव्हिजन करायला पाहिजे, तेवढ्यामध्ये मार्क्स यायला हरकत नाही. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. 10 रिव्हिजन झाल्या पास होईल अजिबात शक्यता नाहीये. 2 रिव्हिजन झाल्या म्हणून नापास होईल अजिबात नाही. तुम्हाला सूट होतंय का? तुमच्या महत्वाच्या गोष्टी पाठ आहेत का? तुम्हाला पेपरमध्ये मार्क्स येत आहे ना, एकदा दोनदा वाचून, 3 वेळा वाचून, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यावरती तुमचं काम होतंय. आयडियली 2 ते 3 रिव्हिजन बेस्ट आहे. तेवढ्यावरती तुमचं काम होऊ शकतं. एका रिव्हिजन पेक्षा 2 रिव्हिजन करणं कधीही बेटर आहे, हे मात्र शक्य आहे. याच्यावरती मग 3 रिव्हिजन कशा केल्या पाहिजे, याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न करूया. याच्यावरती 10-15 मिनिटं इन डिटेल बोलू की आपण 3 रिव्हिजन कशा करू शकतो. लक्षात नाही राहत काय करू, म्हणजे मला प्रचंड विशेष वाटतं की विद्यार्थी फोन करतात आणि म्हणतात, एखादा किंवा मित्र वगैरे बरेच साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये की फोन करतात आणि म्हणतात की लक्षात नाही राहत, काय करायला पाहिजे. याच्यावरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे की ऍक्टिव्ह रिकॉल मेथड वरती. तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करा. याच्यामध्ये मी सांगितलं की लक्षात राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. फक्त मला एका मुद्द्यावरती बोलायचं इथे की मग मी अशा वेळेस तुम्हाला विचारतो की तुम्ही किती वेळा वाचलं. विद्यार्थी म्हणतात की सर मी एकदा वाचलं, दोनदा वाचलं, 3दा वाचलं. अरे 1-2 वेळा वाचून गोष्टी लक्षात राहिल्या असत्या तर मग बाकीचे लोक कशा इथं महाराष्ट्रात राहिले असते, मग प्रत्येक विद्यार्थी पास झाला असता. मग मी त्याला विचारतो, तू पाठ 2-3 वेळा लिहून पाहिलं का, लिहून पाठ करून पाहिलं का, तो आणखी 2-3 वेळा एक मुद्दा लक्षात नाही राहते मग वाचून पाहिलं का, नाही. मग त्याची अपेक्षा अशी असते की मी 2दा वाचून माझं सगळं पुस्तक लक्षात राहावं, असं अजिबात शक्य नाहीये. तर तुम्हाला ते मल्टिपल टाइम्स करावं लागणार आहे, तेव्हा त्या गोष्टी लक्षात राहणार आहे. आणि मग तुमची वाचण्याची पद्धत, अभ्यासाची मेथड याच्यामध्ये प्रचंड चेंज करावा लागणार आहे जर तुमच्या लक्षात नसेल राहत तर. ऍक्टिव्ह रिकॉल नावाची गोष्ट आहे मित्रांनो, फायमन नावाचे सायंटिस्ट आहे, त्यांनी याच्यावरती एक महत्वाचं संशोधन केलंय आणि ऍक्टिव्ह रिकॉल वरती बोलले. त्यांनी जे ऍक्टिव्ह रिकॉल बद्दल सांगितलं तेच मी या व्हिडिओमध्ये मांडलंय. तुम्ही ती व्हिडिओ चेकआउट करा, तुम्हाला त्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की या 70-75 दिवसांमध्ये मी क्लास लावला पाहिजे का. तर मित्रांनो, तुम्हाला जर एखाद्या दुसऱ्या विषयांचं जर अवघड वाटत असेल, एखादा दुसरा विषय अवघड वाटत असेल, तुम्ही त्या विषयाचा क्लास लावायला हरकत नाही. पण फुल लेंथ क्लास जे आहेत ते मला वाटतं या 70 दिवसांमध्ये वर्कआउट होणार नाही. तुम्ही असं प्लॅन कराल की मी रोज 2 व्हिडिओ पाहिल, 70 दिवसामध्ये 140 व्हिडिओ पाहिल, कसंही शक्य होणार नाही ते. त्याच्यामुळे फुल लेंथ क्लास लावू नका. फुल लेंथ क्लास शेवटच्या दिवसांमध्ये लावण्याची गरज नाहीये. मग गरज नाही मुळे ते वर्कआउटच होत नाही असं मला वैयक्तिक वाटतं. शेवटचे 20-30 दिवस तुम्हाला रिव्हिजनचे पाहिजे आणि या शेवटच्या 30 दिवस तुम्ही सोडले तर तुमच्याकडे 40 दिवस शिल्लक आहे. 40 दिवसामध्ये तुम्ही एखादा दुसरा क्लास फिनिश करू शकतात. जो विषय तुम्हाला अवघड वाटत असेल, जो फॅकल्टी तुम्हाला आवडत असेल, तुम्ही त्या फॅकल्टीचा क्लास लावायला हरकत नाही. पण पूर्ण कोर्स मला वाटतं थोडंसं घातक ठरेल जर तुम्ही लावण्याचा प्रयत्न जर केला तर. डन. हा एक प्रश्न झाला. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की आत्ताच्या मितीला मी नोट्स काढू शकतो का, नोट्स काढायला पाहिजे का. बघा काय की याच्यामध्ये 2 प्रकारच्या नोट्स आहे मित्रांनो, एक फुल लेंथ नोट्स आणि एक शॉर्ट नोट्स, अशा 2 प्रकारच्या नोट्स असतात, फुल लेंथ आणि शॉर्ट नोट्स. काय करायला पाहिजे, फुल लेंथ नोट्स काढण्याचा आत्ताचा वेळ नाहीये, तुम्ही त्या वेळेने अजिबात वर्कआउट करू शकत नाही. पण तुम्ही शॉर्ट नोट्स डेफिनेटली करू शकतात. याच्यावरती आपण बोलूया 3 रिव्हिजन कशा करायच्या. पहिल्या रिव्हिजनला तुम्ही 20-25 दिवस दिले पाहिजे, दुसरीला किती, तिसरीला किती, याच्यावरती आपण बोलूया. पण याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ लागेल. आत्ताच्या टाइम मध्ये आपण एवढं सगळं बोलू शकत नाही. पण तरी मी तुम्हाला सांगतो की नोट्स कशा काढल्या पाहिजे. बघा, समजा जर तुमची पहिली जी रिव्हिजन आहे त्या रिव्हिजन मध्ये तुम्ही 20-25 दिवस दिले असतील, समजा 25 दिवस दिले तुम्ही पहिल्या रिव्हिजनला, काय केलं पाहिजे, दिवसभरात मी 5-5.5 तास एक जीएसचा विषय वाचतो. तो जीएसचा विषय वाचत असताना मी असे 2 पानं लिहिले पाहिजे. बघा, हे कोरं पान आहे, हे तुम्हाला माहिती आहे झेरॉक्सचं पेज आहे. हे झेरॉक्सचं पेज मी असं फोल्ड करू शकतो. हे फोल्ड केल्यानंतर मी इथे कंटेंट लिहू शकतो, इथे कंटेंट लिहू शकतो, इथे लिहू शकतो, इथे लिहू शकतो. मी दिवसभरामध्ये असे 2 पानं लिहिले पाहिजे. म्हणजे 6 तास मी जर जीएस वाचत असेल, त्या 6 तासामध्ये त्या विषयामध्ये जो एकदम महत्वाचा क्रक्स आहे, जो परीक्षेला येऊ शकतो आणि जो माझा पाठ नाहीये किंवा जो माझा लक्षात नाही राहते, तो कंटेंट मी या 2 पानांमध्ये लिहिला पाहिजे. फक्त 2 पानं. मग 2 पानांमध्ये तुम्ही अक्षर एकदम बारीक काढताय, एकदम मुंगीसारखं लिहिता असं नाही, नॉर्मल लिहा. 2 पानं भरले पाहिजे.
2 पानांपेक्षा जास्त भरण्याची आवश्यकता नाहीये. जर तुम्ही असे 2 पानं जर भरले तर शेवटच्या मग आपण 70 दिवस आहे, वरचे 20 दिवस सोडून देऊ, ते तुमच्या रिव्हिजनचे आहेत. तर 50 दिवसांमध्ये जर तुम्ही रोज 2 पानं लिहिले तर 50 दिवसांमध्ये तुमचे 100 पानं तयार होतील. या 100 पानांमध्ये सगळ्या विषयांच्या सगळ्या महत्वाच्या फॅक्ट्स राहतील. मग या ज्या महत्वाच्या फॅक्ट्स 100 पानांच्या, या पानांचं तुम्ही काय करू शकता, शेवटचे जे 8 दिवस शिल्लक राहतील, या 8 दिवसांमध्ये तुम्हाला सगळ्या विषयांची एक महत्वाची रिव्हिजन द्यावी लागेल ना तुम्हाला. मग या रिव्हिजनला पुस्तक वाचणं शक्य नाहीये. मग या 8 दिवसांमध्ये तुम्ही या 100 पानांमध्ये ज्या महत्वाच्या फॅक्ट्स लिहिल्या असतील त्या परत एकदा डोळ्याखालून घाला, त्यातल्या महत्वाच्या फॅक्ट्स पाठ करून घ्या. तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल. म्हणजे शेवटच्या 3-4 दिवसांमध्ये रिव्हिजन करायला ही 100 पानं कामं येतील. तर नोट्स काढायचे असतील तर 100 पानांचा तुम्ही विचार करू शकता. मग जर तुम्ही 200-300 पानं जर लिहायचा प्रयत्न केला तर शेवटच्या 4 दिवसांमध्ये रिव्हिजन होणार नाही. आणि शेवटच्या 4 दिवसांमध्ये जर तुम्ही हे सगळं वाचून गेले तर मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो तुमचे मार्क्स येतील. तुम्हाला नोट्स कशा काढायचे, जर याचं सॅम्पल बघायचं असेल तर तुम्ही एकदा माझा टेलिग्राम चॅनल ओपन करा. त्याच्यावरती मी प्रत्येक विषयाच्या नोट्स टाकतोय. तर त्याच्यामध्ये सिंपल आणि क्रिस्पी नोट्स आहेत. तुम्हाला त्याचा अंदाज घ्यायला आणि त्या नोट्स वापरण्याला सुद्धा तुमचा मदत होईल. तुम्हाला अभ्यासामध्ये नक्कीच त्या नोट्सचा फायदा होईल. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्ही एकदा चेकआउट करू शकता. डन. तर आपण नोट्सवरती आपण बोललो, नोट्स किती काढल्या पाहिजे. अजून एक महत्वाचा विषय येतो की या शेवटच्या दिवसांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आयसोलेशनच्या स्टेजला जायला पाहिजे. म्हणजे ट्राय करायचं का जशी जशी परीक्षा जवळ येईल तसं तसं आपण इतरांशी जो कॉन्टॅक्ट आहे तो हळूहळू कमी करत गेला पाहिजे. आता तुम्ही व्हायबल आहे, आता तुम्ही प्रचंड व्हायबल आहे, प्रचंड याच्याशी बोल त्याच्याशी बोल, फोनवर बोल, हे कर ते कर, प्रचंड. जितकं आपण इंटरॅक्ट करतो लोकांसोबत तितकं आपलं डिस्ट्रॅक्शन वाढत चालतं. तर इथून पुढे हळूहळू हळूहळू आयसोलेशन मध्ये जायला पाहिजे. आयसोलेशन म्हणजे काय की टाइमपास करणं कमी केलं पाहिजे, गप्पा मारणं कमी केलं पाहिजे, मित्रांसोबत इंटरॅक्शन कमी केलं पाहिजे, फोनवर बोलणं कमी केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी कमी करून तुम्ही पूर्ण तुमचा जो फोकस आहे तो तुम्ही जर अभ्यासावरती शिफ्ट करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. जास्त कॉन्टॅक्टमध्ये नका राहू, हळूहळू लोकांसोबत कॉन्टॅक्ट कमी करा. शेवटच्या 1 महिन्यामध्ये तुम्ही अशा आयसोलेशनच्या स्टेजमध्ये गेलं पाहिजे की तुम्ही प्रत्येक पूर्ण फोकस तुमचा एक्झामवरती असला पाहिजे. बाकी एक्झाम सोडून डोक्यात काहीच नसायला पाहिजे. तर आता ही एक महत्वाची ऍड आहे. एक शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड हा एक महत्वाचा सेक्शन एमपीएससीच्या फील्ड मधला फार सेन्सिटिव्ह मुद्दा आहे हा. याच्यावरती खरं तर एक स्वतंत्र व्हिडिओ माझी बनवण्याची इच्छा आहे. त्याच्यावरती मी लवकरच एक व्हिडिओ 100% घेऊन येतो. मित्रांनो काय होतं की गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड हा प्रचंड सेन्सिटिव्ह विषय, याच्यामध्ये प्रचंड टाइम वेस्ट होतो. मला असं वाटतं की तुमचं जे पण काही असेल ते XYZ तुम्ही तुमच्या ठिकाणी ते ठेवायला पाहिजे. अर्ध्या ते 1 तासाच्या वरती तुम्ही या गोष्टीला वेळ नाही दिला पाहिजे. मी या गोष्टीच्या विरोधात नाहीये, पण त्याला एक सीमित टाइम आपण देऊ शकतो. 1 तासाच्या वरती जर तुम्ही शेवटच्या 2 महिने शिल्लक आहे आणि या 2 महिन्यांमध्ये जर तुम्ही 3-3, 4-4 तास जर फोनवरती घालत असाल किंवा ह्या गोष्टीमध्ये जर तुम्ही शिफ्ट करत असाल तर तुमच्या नापास होण्याची शक्यता वाढते. डेफिनेटली नापास होण्याची शक्यता वाढते. मग तुम्ही किती हुशार राहा आणि तुम्ही कितीही अभ्यास केलेला असू द्या तर तुमच्या नापास होण्याच्या शक्यता वाढतील. तर तुम्ही ही गोष्ट करू नका असं म्हणणं नाहीये, पण तुम्ही या गोष्टीला कमी टाइम शिफ्ट केला पाहिजे. अर्धा तास 1 तास पुरेसा आहे. अर्ध्या तासाच्या वरती मला वाटतं ह्या गोष्टीला तुम्ही टाइम देऊ नका. शेवटच्या 2 महिन्यांमध्ये प्रिलिम क्वालिफाय करा, मेन्स क्वालिफाय करा आणि या गोष्टीला तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य देऊन टाका. अजिबात काही म्हणणं नाही. आणि जरी तुम्हाला टाइम द्यायचाच असेल तर मी तुमचा विरोधक अजिबात नाहीये. माझं जे म्हणणं आहे ते मी तुमच्या समोर फक्त मांडलंय की हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि हा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये प्रचंड लोक अटकलेत. प्रचंड लोकांना कळतच नाही की या प्रकरणाचं काय करू. तर मी याच्यासमोर एक व्हिडिओ घेऊन येतो. काही पॅरामीटर्स मला मांडण्याची इच्छा आहे. ते मी पॅरामीटर्स नक्कीच तुमच्या समोर घेऊन येईल याच्यावरती व्हिडिओ. पण नक्कीच तुम्ही याचा जो टाइम आहे तो कमी केला पाहिजे आणि फक्त अर्धा तास जर तुम्ही जर दिला त्याच्याने तुमचं रिलेशन पण टिकू शकतं, तुमची प्रिलिम होऊ शकते, मेन्स होऊ शकते आणि रिझल्ट आला की तुमचं आयुष्य तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकाल. म्हणून जर तुम्हाला आयुष्य त्या व्यक्तीला द्यायचं असेल तर तुम्ही सध्या अर्धा तासच त्या व्यक्तीला द्यायला पाहिजे. परीक्षेची भीती वाटते, काय करूया? मेडिटेशन केलं पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे आणि आयोगाचे प्रश्न पाहिले पाहिजे प्रिलिम्सचे, ज्याच्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला भीती नाही वाटणार. आणि या परीक्षेच्या सगळ्यात महत्वाचे 2 प्रश्न, त्या 2 प्रश्नांकडे आपण शिफ्ट होऊ. अशा कोणत्या गोष्टी आहेत की जर त्या गोष्टी जर मी केल्या तर माझे नापास होण्याची शक्यता वाढतील? कोणत्या गोष्टी जर मी त्या केल्या तर माझ्या नापास होण्याची शक्यता वाढतील? बघा मित्रांनो, जर तुम्ही प्रॉपर प्लॅन नाही केला तर 100% तुमच्या नापास होण्याच्या शक्यता वाढतील. म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की माझ्या 3 रिव्हिजन कशा होणार आहे, मी पहिला विषय किती दिवसात घेणार आहे, दुसरा किती दिवसात घेणार आहे, तिसरा किती दिवसांमध्ये घेणार आहे.
हा तुमचा प्रॉपर प्लॅन असला पाहिजे आणि हा प्रॉपर प्लॅन मेंटेन करण्यासाठी तुमच्याकडे डायरी असली पाहिजे. काय होतं की तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मागच्या 15 दिवसांमध्ये तुम्ही काय केलं तुम्हाला आठवतं का? मित्रांनो, तुमच्या मनातलं मी उत्तर सांगतो. तुम्हाला डायरेक्ट असं वाटेल की मागचे 15 दिवस मी वेस्ट केलेत. 15च नाही, तुम्हाला असं फील होईल आता की मी मागचं 1 वर्षापासून काहीच नाही केलं. पूर्ण 1 वर्ष माझं वाया गेलंय. गंमत काय आहे की तुम्हाला ट्रॅकच नाही होत की तुम्ही रोज काय करताय. म्हणून काय केलं पाहिजे, तुम्ही 10च मिनिटं द्या. एक वही घेऊन या, डायरी घेऊन या. तिचे ₹40-50 खर्च होतील आणि रोजचं शेड्यूल लिहायला सुरुवात करा. मी आज एवढं केलं, एवढं केलं, एवढं केलं, एवढं केलं. मित्रांनो, तुम्हाला माहीतच पाहिजे की तुम्ही मागच्या महिन्यामध्ये 15 तारखेला काय केलंय. एवढं जर तुम्ही स्वतःला जर ट्रॅक केलं, तर तुम्हाला शेवटच्या 75 दिवसांमध्ये राईट ट्रॅकवरती राहण्यासाठी मदत होऊ शकते. तर तुम्ही डायरी मेंटेन करा. तुमचा प्लॅन असला, जर तुमच्याकडे प्लॅन नसेल आणि जर तुम्ही डायरी मेंटेन नाही केली, तुमच्या नापास होण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही स्वप्नांच्या दुनियेत जर आता रमला, तर तुमच्या नापास होण्याची शक्यता वाढते. आता स्वप्नांचं जग म्हणजे काय? आता दिवाळी येणार आहे, दसरा झालाय, आता दिवाळी येणार आहे. दिवाळीमध्ये जर तुम्ही तुमचा टाइम वेस्ट केला, जर तुम्हाला स्वतःला सावरता नाही आलं, जर तुम्ही त्या फ्लोमध्ये जर निघून गेले, तुमच्या नापास होण्याची शक्यता वाढते. तुम्ही डिसिप्लिन आहे, दिवाळी दसरा राहू काही राहू, तुम्हाला डिसिप्लिन, जो व्यक्ती डिसिप्लिन मध्ये राहील त्याच्या पास होण्याची शक्यता वाढते. दुसरी गोष्ट, तुम्हाला असं फील होईल आता परीक्षेला खूप सारा टाइम आहे, नंतर अभ्यास करू, हळूहळू अभ्यास करू, सध्या अभ्यास नाही होते. या मोमेंटमध्ये जर तुम्ही असाल, या भ्रमात जर तुम्ही असाल, तर तुमच्या नापास होण्याची शक्यता वाढतील. त्याच्यानंतर जर तुमचा रोज 8 ते 10 तास अभ्यास होत नसेल, मग ते रिझन XYZ काही पण असो, त्या रिझनची काहीच घेणं नाही एमपीएससीला. जर तुमचा रोज 8-10 तास अभ्यास होत नसेल, तर तुमच्या नापास होण्याच्या शक्यता वाढतील. आणि एक शेवटचा मुद्दा येतो मित्रांनो, की महत्वाच्या गोष्टी जर तुम्ही पाठ नाही केल्या, तरी देखील तुमच्या नापास होण्याच्या शक्यता वाढू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं, जर इथून पुढचे 75 दिवस जर तुम्ही तुमच्या मित्रांच्या नादी लागले, तर 100% नापास होण्याची शक्यता वाढते. काय होतं की मित्र तुम्हाला मागं खेचण्याचा प्रयत्न करतात. खूप तुरळक मित्र आहेत की जे तुम्हाला वरती नेण्याचा प्रयत्न करतील. पण मोस्टली जर तुम्ही चुकीच्या मित्रांच्या जर नादी लागले, चुकीचा शब्द पाहिजे होता त्यात, जर तुम्ही चुकीच्या मित्रांच्या नादी लागले, तर तुमच्या नापास होण्याची शक्यता वाढते. आणि या सेशनचा शेवटचा मुद्द्याकडे आपण शिफ्ट होते. मग असं काय की जर ते फॉलो केलं, तर माझ्या पास होण्याची शक्यता वाढतील. जर तुम्ही डेली रुटीन फॉलो केलं, तर तुमच्या पास होण्याची शक्यता वाढतील. जर तुम्ही स्वतःचं जे रुटीन आहे ते डायरीमध्ये ट्रॅक करायला सुरुवात केली, तर तुमचं पास होण्याची शक्यता वाढतील. जर तुम्ही प्रॉपर प्लॅन केला आणि तो प्लॅन फॉलो करण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या पास होण्याची शक्यता वाढतील. मिनिमम 8-10 तास जर तुम्ही अभ्यास केला, तर तुमच्या पास होण्याची शक्यता वाढतील. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट अनालिसिस करून करण्याचा प्रयत्न केला, क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं, कोणते महत्वाच्या गोष्टी ज्या पेपरला येऊ शकतील, क्वेश्चन पेपर बारकाईनं पाहिल्या, तर तुमच्या पास होण्याच्या शक्यता वाढतील. मित्रांसोबतचे संबंध कमी केले, थोडंसं आयसोलेशन मध्ये जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न जर केला, तर तुमच्या पास होण्याच्या शक्यता वाढतील. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला जर वेळ देणं कमी केलं, अर्ध्या तासाच्या पलीकडे जर तुम्ही गेले नाही, तर पास होण्याच्या शक्यता वाढतील. अवांतर विषयांमध्ये जर तुम्ही अजिबात इंटरफेअर केलं नाही, तर तुमच्या पास होण्याच्या शक्यता वाढतील. जर तुम्ही प्रॉपर रिव्हिजन केल्या, 3 रिव्हिजन, 4 रिव्हिजन, तर तुमच्या पास होण्याच्या शक्यता वाढतील. जर तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये सिलेक्टिव्हनेस आणला शेवटच्या दिवसांमध्ये, म्हणजे पूर्ण हिस्ट्री वाचण्याची गरज नाहीये, जे पूर्व परीक्षेला येतं ते वाचलं, पूर्ण सायन्स वाचण्याची गरज नाही, जे पूर्व परीक्षेला येतं ते वाचलं, तर तुमच्या पास होण्याच्या शक्यता वाढतील. जर तुम्ही पाठांतरावर फोकस केला, जर तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये लॉजिक शोधले, उत्तर कशी द्यायची, ह्या गोष्टींवरती जर तुम्ही काम केलं, तर तुमचे पास होण्याची शक्यता वाढतील. आणि जर तुम्ही चहाच्या टपरीवरती कमी टाइम जर वेस्ट केला, तर तुमच्या पास होण्याच्या शक्यता वाढतील. मित्रांनो, हे सेशन थोडंसं जास्त वेळ गेलंय. महत्वाच्या गोष्टी होत्या, मी ऍड्रेस करण्याचा प्रयत्न केला. मी इतका मोठा नाहीये, मी इतका हुशार नाही की मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो. पण माझ्याकडे ज्या एक्सपिरियन्स आहेत किंवा ज्या मी गोष्टी शिकलो, ज्या मी गोष्टी बघतो, त्या आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही मोठ्या मनाने माझा व्हिडिओ लाईक करा. जर तुम्हाला मनापासून माझ्या गोष्टी पटल्या असतील, तर तुम्ही मला त्या कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही त्या कमेंटमध्ये सांगितले, तर नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मला त्याच्याने स्फूर्ती मिळते. तुमच्या माझ्यासाठी जर काही सजेशन असतील, तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, माझा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला शेअर करा. माझे टेलिग्राम चॅनल एकदा ओपन करून बघा, त्याच्यामध्ये फार महत्त्वाचे मी नोट्स टाकल्यात, तर तुम्ही स्वतःसाठी वापरा, मित्रांसाठी शेअर करा. मी 1 रुपया घेत नाही त्याचा. तुम्ही त्या शेअर करू शकता, तुमच्या प्रिपरेशनमध्ये फायदा करू शकता. तुम्ही तुमच्या मित्रांना हा चॅनल जॉईन करायला नक्की सांगा, ज्याच्याने माझा चॅनल ग्रो होण्यासाठी मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर काही गोष्टी आवडल्या नसतील, तर लहान भाऊ म्हणून
मला माफ करा. थँक यू सो मच. तुमचाच भूषण गवळी.